दरम्यान मराठी माणसावर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही। या प्रकरणी त्या शुक्लाला अटक करावी अशी मागणी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। त्याच्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी आहेत। अभ्यंकरजी, कल्याणमधली जी घटना होती ही अत्यंत धक्कादायक आहे। मराठी माणसाला महाराष्ट्रातच आता न्याय हक्काची लढाई लढताना पाहायला मिळते। कल्याणमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा जितका निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि ज्यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मला वाटतं तिकडचे खासदार आहेत आणि त्यांनी ह्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नये। आणि आम्हाला मराठी माणसाचा कळवळा आहे, आम्ही सतत त्यांच्या बोलण्यातून ऐकत असतो, तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। पण एक गोष्ट नक्की की या माध्यमात आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू की आपण त्वरित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अटकेची कारवाई करा। जी शुक्ला म्हणून व्यक्ती आहे ती महाराष्ट्राच्या मंत्रालयात कामाला आहे। आपण एकीकडे त्यांची गाडी पाहिली तर त्यांच्या गाडीवरती तो पिवळा दिवा देखील पाहायला मिळतं। महाराष्ट्र शासन हे खासगी गाडींवरती लिहिलेलं पाहायला मिळतं। या संदर्भात आपण कसं पाहता की तिकडे देखील चुकीच्या म्हणजे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, दुसरीकडे त्याच जोरावरती अशा पद्धतीने कुठेतरी दबाव टाकला जात आहे। मराठी माणसाने महाराष्ट्रात काय खावं ह्याचा विचार मराठी माणूसच करू शकतो, इतरांनी त्यामध्ये बोलण्याची आवश्यकता नाहीये। जमतं तर राहावं नाही तर निघून जावं। तर तुम्हाला मनसे मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, मराठी संस्कृतीकरता काय करू शकते भूतकाळात तुम्ही पाहिलेलं आहे, हे तुम्ही वर्तमानातही बघाल आणि तुम्हाला भविष्यातही दिसेल। पार्ले टिळक जी एक संस्था आहे ती देखील अशा माध्यमातून मराठी माणसाला घरं मिळत नाहीयेत मुंबईत यासाठी लढताना पाहायला मिळत आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन नेमकं आपण सरकारकडे कधी जाणार आहात, काय उपाययोजना संदर्भात काही करणार आहात? शिवतीर्थ ते दरवाजे हे मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता कायम उघडे असतात आणि ज्यांच्या कोणावरती अन्याय होईल त्यांनी नक्की आम्हा महाराष्ट्र सैनिकांना कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना दिसेल त्यांना न्याय नक्की मिळवून दिला जाईल। परंतु मुंबईतून इतरांची दादागिरी खपवून घेतली जाईल। इथे फक्त मराठी माणूसच त्याचा पहिला मान असेल, इतर त्याच्यानंतर। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।